उरात स्वप्ने याद ठेव मनाशी भावना भेद कसारे प्रश्नांच्या समोर राशी विसरून जा गेले ते स्वप्ने ठेव जपुनी स्वप्ने ठेव जपुनी सुख पाहता लोचनी सुख पाहता लोचनी. पण माझा राग एवढाच आहे ग की हा माणूस काकांच्या आयुष्यात कधीच चांगला नाही वागला. अगं त्यालाही काही अंशी मीच जबाबदार आहे. माझी शंतनूरावांशी असलेली जवळीक तो नाही स्वीकारू शकला. मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलले, पण यात एक शक्यता होती की तुला माझा तिरस्कार वाटला असता. कदाचित वाटला असता. मग तू हे सगळं स्वीकारलंस, पण त्याला नाही स्वीकारता आलं म्हणून तो चूक आहे असं नाही ना होऊ शकत. ही बया धूर्त तर आहेच आहे, पण विक्षिप्तही आहे वाटतं. हे असं दुसऱ्याचं, म्हणजे हे घर कोणाचं आहे मला माहिती नाही, पण हे अशा दुसऱ्या कोणाच्या घरात भेटायला बोलवण्याचं कारण? घाबरलास? तुला तर नक्कीच नाही. नाही, पण अशा या ठिकाणी ना जनरली दोनच शक्यता असतात, प्रेमाच्या किंवा हिंसेच्या. आणि पहिली शक्यता तुझ्या बाबतीत तर अजिबातच शक्य नाही. तुला काय वाटतंय मी तुझा इथे खून करायला बोलवलंय तुला? काय नाही. काय नेम काय तुझा? मी मात्र दोन्ही गोष्टींची तयारी करून आलोय, मरण्याची आणि मारण्याची. हे बघ, तुझा खूनच करायचा असताना तर तो बंगल्यातही करू शकले असते, तेवढी हिंमत आहे माझी. पण मला ते करायचं नव्हतं म्हणून तुला इथे बोलवलं. मुद्द्याचं बोलूया का आपण? मला मला तुझ्याविषयी प्रेम वाटतं. काय प्रेम? टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाही आहे. हे सगळं टाइमपास झाला असेल तर मी निघतो. तुला जे समजायचे ते समज, पण मी अगदी खरं सांगते. बर, माझा पुढे काय करायचं? हे बघ, आजपासून मी तुझ्या विरुद्ध कुठलंही कारस्थान करणार नाही आणि तुला टाकूनही बोलणार नाही. एक कन्फेशन घरात करता आलं नसतं म्हणून तुला इथे बोलवलं. झालं झालं. हे बघ, तुला जे समजायचे ते समज, पण मी तुला जे सांगितले ते अगदी खरं आहे, अगदी 100% आणि मनापासून. हो, मग मी आता येऊ? मला तुझ्याविषयी प्रेम झालंय. घ्या मॅडम, चौकशी पूर्ण. इतक्या लवकर? आश्चर्य व्यक्त करताय की खेद? हो, म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की इतक्या लवकर चौकशी पूर्ण होईल. मॅडम, ही माझ्या कामाची पद्धत आहे. कसं आहे की मला महत्त्वाच्या कामांमध्ये उशीर झालेला आवडत नाही. ही गोष्ट तुम्ही इतरांपर्यंतही पोहोचवू शकता जर जमलं तर. पण सर, ही फाईल तर आम्ही तुम्हाला दिलेलीच फाईल आहे. हो, पण त्यात तुम्ही तुमची मतच नाही नोंदवलेली. याच्यात काय निष्कर्ष हवं? म्हणजे तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय निष्कर्ष हवा आहे? सर प्लीज, मला कुठलंही मॅनिप्युलेशन करायचं नाहीये. कायद्याने जो निष्कर्ष निघेल
तो तुम्ही काय कायदा 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 हो मॅडम, स्वतःचा फायदा बघा. अहो, हे प्रकरण जर कोर्टात गेलं ना तर 8 ते 9 वर्ष लागतील याचा निवाडा होईपर्यंत. तोपर्यंत कोण जगेल कोण वाचेल काय सांगता येत नाही हो. आणि परत भारतीय परंपरा हो युगानुयुगे सांगत आलेली आहे, वर्तमानात जगा, आजचा स्वतःचा फायदा बघा. पण सर, प्रथमदर्शनी तुम्हाला कोणाचा दावा खरा वाटतोय? हा, कसं आहे की प्रथमदर्शनी मला असं वाटतं की संजीव परबचा दावा मान्य होईल. म्हणजे जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत ही मालमत्ता आणि कंपनी ही संजीवच्या कब्जात राहू शकते. ठीक आहे, मग तुम्ही तशी नोंद करून टाका. नाही नाही, पूर्ण ऐकून घ्या. हे कसं आहे, याच्यात विलही महत्वाचं आहे परब साहेबांना. आता ते जर मान्य करायचं म्हटलं तर आपल्याला सरोजबाईंचा दावा मान्य करावा लागेल. कारण काय, मृत्यूपत्रामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मलाही असंच वाटतं सर, त्यांना सरोजबाईंचाच हक्क मालमत्तेवर मान्य असावा. नाही नाही, पण समजा ही मालमत्ता सुरक्षित राहावी असं परब साहेबांना वाटत असेल तर? सर नेहमीच त्यासाठी आग्रही असायचे. हो, मग ट्रस्टचा दावा मान्य करावा लागेल ना. आणि समजा ही मालमत्ता स्वतःच विकून याची विल्हेवाट लावायची असं जर परब साहेबांच्या मनात असेल तर मग आपल्याला महाबळांचा दावा मान्य करावा लागेल, हो की नाही? पण सर मग करायचं काय? तुमचा गोंधळ उडाला आहे का? हो, मला म्हणजे काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय. एक्झॅक्टली. काय की कन्फ्युजन इज माय मेथड. काय की सुरुवातीला हा जो काही गोंधळ आहे तो सगळा समोर आणायचा आणि मग त्याच्यातून मार्ग शोधायचा, ही माझ्या कामाची पद्धत आहे. माझं इंग्लिश तसं फारसं चांगलं नाही आहे, पण परिस्थिती जी आहे ती ही अशी आहे. त्यामुळे माझं असं सांगणं आहे की या परिस्थितीतून जो काही निष्कर्ष काढायचा आहे तो तुम्हाला आणि मला आपल्या दोघांनाही एकत्र येऊनच काढावा लागेल. पण सर, ते चुकीचं ठरेल. हो हो हो, मग योग्य काय ते सांगा. मला पर्सनली असं वाटतं की त्यांनी ज्या मनस्थितीत कागदपत्र केली त्या मनस्थितीचा विचार व्हायला हवा. नाही, याने तुमचं समाधान होईल, कोर्टाचं नाही. लॉ इज ग्रेट. मॅडम, आता ही जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे या परिस्थितीतून जो काही निष्कर्ष काढायचा आहे तो आपण दोघं एकत्र येऊन काढू. संधी आलेली आहे ज्याच्यात तुमचा आणि माझा, आपल्या दोघांचाही यथोचित फायदा होऊ शकतो. सुख पाहता लोचनी. माझ्या ऑफरचा विचार केला? येस सर. गुड. आयुष्यात कोणीतरी मोठं व्हायचं असं स्वप्न आहे की सेक्रेटरी म्हणूनच खुश आहात? तुम्ही माझे डोळे उघडलेत सर. आता तुम्हीच सांगा काय ते. तुमचे डोळे उघडेच होते, फक्त स्वार्थ लिमिटेड होता. मी तुम्हाला डोळे विस्फारून बघायला शिकवलं, तुमच्या स्वार्थाला एक नवी दृष्टी दिली. एक सांगू सर, तुम्ही खरंच खूप मधाळ बोलता. हा, कदाचित त्याचमुळे मी कोर्टात जाऊन वकिली नाही करू शकत. एनिवे, लेट्स कम टू द पॉइंट. आपल्याला आपलं आयुष्य जर बदलायचं असेल, सुधारायचं असेल तर मालमत्तेचं हे प्रकरण जास्तीत जास्त चिघळायला हवं. पण ते कसं शक्य? अंतर्गत चौकशी हा मुद्दा खूप छान आहे. वर्षानुवर्ष चालू शकतो. बेसिकली मी तुम्हाला
4 रिपोर्ट्स देतो. त्यातला पहिला रिपोर्ट तुम्ही सगळ्यांना दाखवायचा, ज्याच्यात असं म्हटलेलं असेल की जोवर या प्रकरणाचा निवाडा होत नाही तोपर्यंत ही सगळी मालमत्ता संजीव परब यांच्याच कब्जात राहील. नाही सर, पण ते कोणालाच मान्य नाही होणार. हो माहिती आहे मला. पण कसं आहे की संजीव परब हा या प्रकरणामधला सगळ्यात दुबळा दावेदार आहे आणि माझ्या या निष्कर्षामुळे त्याला बळ येईल, तो स्ट्रॉंग ठरेल. वा, खरंच? हो. मग आपण निष्कर्ष बदलायचा. म्हणजे आज याचा दावा स्ट्रॉंग आहे, उद्या त्याचा दावा स्ट्रॉंग आहे, असं सतत करत राहायचं. म्हणजे काय होईल की 10-12 दिवसात सगळ्यांनाच आपणच स्ट्रॉंग आहोत असं वाटायला लागेल. नाही पण सर, असं झालं तर ते प्रत्येक जण स्वतःची कायदेशीर कारवाई करतील ना, म्हणजे त्यांना तो मार्ग मोकळा राहील. तेच हवंय आपल्याला. आणि काय होईल, प्रत्येक जण आपापला दावा दाखल करेल, वाद होतील, प्रतिवाद होतील आणि या सगळ्यात 7 ते 8 वर्ष सहज निघून जातील. त्यामुळे काय करायचं, हा दावा, हे प्रकरण जितकं जास्तीत जास्त ताणता येईल तेवढं ताणायचं. प्रत्येकाला वकील करू दे की. मी प्रत्येकाला गुप्त वकिली सल्ला देणार माझ्या स्टाईलने. सर, खरंच तुमचं कायद्याचं ज्ञान अफाट आहे सर. असू दे असू दे असू दे असू दे. बट द लॉ इज ग्रेट. मला माझी स्तुती केलेली अजिबात आवडत नाही. तर मुद्दा पहिला, संजीव परब दावेदार आहेत हे तुम्ही सगळ्यांसमोर सांगायचं. पण मी का सांगायचं? कारण संजीव परबांचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. रादर सगळ्यांचाच तुमच्यावर विश्वास आहे. आणि सल्ला द्यायचा, कॅबिट फाईल करायचा. जोपर्यंत या प्रकरणाचा निवाडा होत नाही तोपर्यंत ही सगळी प्रॉपर्टी ॲज इट इज अँड वेअर इट इज, जैसे थे, म्हणजे संजीव परब यांच्याकडेच राहणार. आणि यामुळे काय होईल, तिजोरीच्या चाव्या तुमच्याच हातात राहतील. ते बरोबर आहे सर, पण कॅबिट दाखल करायचा अधिकार मिस्टर संजीवना आहे? ते मी बघतो. सुख पाहता लोचनी. कोण तुम्ही? हे काय मॅडम, एवढ्यात ओळख विसरलात? हा? मी पन्नालाल. पन्नालाल? तुम्ही प्रेमानं पन्नाही म्हटलं तरी चालेल. काय? पन्ना? तुम्हाला आतमध्ये कोणी सोडलं? हो, तुम्ही चिडू नका ना, सांगतो ना मी. शट अप. तुम्ही कोणाच्या परवानगीने आत आलात? साहेबांच्या, महाबळ साहेबांच्या. ओके, बोला, तुमचं काम बोला. नाही, इथून चाललो होतो, म्हटलं वाटेत ऑफिस आहे, चक्कर मारावी. नाही म्हणजे आमच्या महाबळ साहेबांची पद्धतच आहे ती. वाटेतनं जाताना जी ऑफिस असतील
इथं तिथं डोकावून बघायचं. हळूहळू तुम्हाला सवय होईलच म्हणा. हा जस्ट शट अप नाउ, ओके? सतीश, सतीश, कुणी आहे का तिकडे? सतीश नाही येणार. हा? मी त्याला चहा आणायला पाठवलंय आपल्या दोघांसाठी. काय काय करताय तुम्ही? तो फोटो पटकन डिलीट करा. काय मूर्खपणा चालवलाय हा? करतो. हा हा? डिलीट करतो. आऊ. अरे नमस्कार ब्रह्मे साहेब. नमस्कार नमस्कार महाबळ साहेब. बोला, आज कसं काय येणं केलं? काय नाही, सहजच आलो होतो. म्हटलं कुठपर्यंत आलंय केसचं कामकाज, काय चाललंय काय नाही ते बघावं. काय महाबळ साहेब, हो माझी मस्करी करताय? हो, तुमच्यासारखी थोर असा मी कुणाकडे सहज जाणार आहे का? शक्य आहे कधी? बरोबर आहे, तेही खरंच आहे म्हणा. पण आता एवढं ओळखून टाकलं तर आमच्या येण्यामागचं प्रयोजनही ओळखलं तर बरं होईल. नाही ना, तेवढी एकच गोष्ट अजून तुमच्या बाबतीत नाही साध्य झाली मला. चला, काहीतरी आहे जे आमच्या बाबतीत तुम्हाला साध्य झालेलं नाही. म्हणजे आम्ही थोडेफार का होईना सुरक्षित आहोत. तर डायरेक्ट मुद्द्याचं सांगतो. मग तुम्ही 5वा दावेदार व्हायचं ठरवलं आणि तुमचा दावा मोठा आहे हेही आलंय कानावर. मावळ साहेब, प्रत्येक वेळेस तुमचा पन्नालाल तुम्हाला योग्य खबरच देईल असं काही नाही. हा निर्णय जो आहे तो हा सर्वस्वी वर्षा व्यास यांनी घ्यायचा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ठरवायचंय की पुढे काय करायचंय. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊ. एक्झॅक्टली. चला, म्हणजे यातून तुम्ही बाहेर पडला आहात असा अर्थ काढायला काही हरकत नाही. जोपर्यंत आम्हाला आमची फी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आणि जोपर्यंत कंपनीवर कोणा एकाचा मालकी हक्क प्रस्थापित होत नाही तोपर्यंत कायदेशीर सल्लागार म्हणून कामकाज आम्हालाच बघावं लागेल ना. याचाच एक अर्थ असाही निघतो की वर्षा व्यास जास्तीत जास्त दिवस त्या खुर्चीला चिकटून राहण्याचा प्रयत्न करणार. हे मी कसं सांग? हा निर्णय सर्वस्वी वर्षा व्यास यांचाच आहे. तुमच्याशिवाय या बाबतीत दुसरं कोण चांगलं सांगू शकणार आहे? कारण तुमची त्यांच्याशी प्रदीर्घ कायदेशीर वगैरे सल्लामसलत झालेली असणार ना. झाली ना, झाली. काय की त्यांना कंपनीच्या भवितव्याची चिंता वाटते त्यांना आणि म्हणून त्यांना जो काही द्यायचा तो कायदेशीर सल्ला मी दिलेला आहे. कायदेशीर सल्ला म्हणजे सगळ्यांना गाफील ठेवून तुम्ही कोर्टापर्यंत पोहोचणार. अरे महाबळ साहेब, काय कमाल आहे तुमची. हो, गैरसमज आहे तुमचा. मी कायदेशीर सल्ला देतो, कंपनीचं कामकाज नाही बघत. आम्हालाही द्या कायदेशीर सल्ला, आवडेल आम्हाला. सॉरी, काय की एकाच केसमध्ये मी दोघांची वकिली नाही करू शकत. दोघांची? बरं, म्हणजे कुणाचं घेतलंय वकीलपत्र तुम्ही? तुम्हाला नाही माहिती? संजीव परबन. काय? अहो, या केस मधला सर्वात दुर्बल घटक हो. दुर्बल की सबळ हे आपण कोण ठरवणार? कोर्ट ठरवेल काय ठरवायचं. किती ठरलं? नाही म्हणजे तुमची फिगर कळली की आम्हाला आमची ऑफर कोट करता येईल. हो हो हो, अच्छा असं आहे. मालमत्ता ताब्यात आल्यानंतर मार्केट व्हॅल्यूच्या 15% काय जमेल तुम्हाला? बरेच उदार झाले दिसतात.
संजीव परब. हा, त्यांचं काय जाणार आहे म्हणा, कमाई शंतनूरावांची. नाही नाही, तुमच्या वकिली वकुबाच्या मनानं फारच होते ही फी. तुम्ही संजीवचे वकील म्हणूनच काम करा. हो हो, थँक्यू व्हेरी मच. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की माझी फी तुम्हाला नाही परवडणार. ओके. राव कसा गेलात निघून. काय त्यांनी काय म्हणून तुमच्यासारखी माणसं आजूबाजूला बाळगली लक्षात येत नाही खरंच. कळेल ना साहेब, कळेल, लवकरच कळेल. पण तोपर्यंत थोडा संयम आपल्याला बाळगायला हवा. हं? नंतर काही संपर्क झाला का त्याच्याशी? तो रेग्युलर माझ्या संपर्कात आहे. त्याला त्याच्या बहिणीचं लग्न लवकरात लवकर उरकायचं. व्हेरी गुड. आपल्यातर्फे एक मोठा आहेर कबूल करून टाका. लग्न लवकर कर. लगेच. पोरगा पूर्ण तयार झालाय. म्हणजे एकीकडे हा विवाह सोहळा चालू असेल, दुसरीकडे आपण एक एक दावेदारांचा बिमोड करू. पहिला नंबर कुणाचा साहेब? तुमची मैत्रीण, प्रिय मैत्रीण वर्षा.